कर्मणी प्रयोग ओळखण्याची एकदम सोपी ट्रिक. वाक्यातील कर्ता ओळखायचा, कर्म ओळखायचं. जर कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. त्याने आंबा खाल्ला. खाणारा तो, म्हणून त्याने कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर घडलीये? आंब्यावर. त्यामुळे आंबा कर्म. या इथे कर्त्याला प्रत्यय आहे ने, पण कर्माला प्रत्यय नाही. म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. रामाने रावण मारला. मारणारा राम आणि मारण्याची क्रिया कोणावर घडलीये? रावणावर. रामाला प्रत्यय आहे ने आणि रावण हे कर्म आहे, त्यामुळे त्याला प्रत्यय नाही. श्रीकृष्णाने बासरी वाजवली. वाजवणारा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कर्ता. वाजवण्याची क्रिया कशावर घडलीये? बासरीवर. बासरी कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे ने. बासरी कर्म याला प्रत्यय नाही, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. रामाने गाय बांधली. बांधणारा राम आणि बांधणीची क्रिया गायीवर घडली. राम कर्ता आणि गाय कर्म. रामाला कर्त्याला प्रत्यय आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. या पद्धतीने जर तुम्हाला प्रयोग सोप्या पद्धतीने शिकायचा असेल तर एज्युटेक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.